नमस्कार. आपण आज हे असे जोडपान करायला शिकणार आहोत. त्यासाठी लागणार आहे 5 नंबरची हिरवे कलरची मोती, 30 नंबरचा थ्रेड, कात्री, सुई आणि वायर. वायर मी सुईमध्ये ओवून घेतले. तर आपण हे पान करायला सुरुवात करूया. याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे अशा पानांचा, पण हे थोडंसं जरा अगदी किंचित फरक असलेलं पान आहे. तर आपण सुरुवात करूया. यासाठी सुरुवातीला मी वायरला गाठ मारून घेतली आहे. आता मी काय करते, 4 मणी घालतीये. हे बघा, 4 मणी घातलेत. नंतर ह्या खालच्या पहिल्या मण्यातून मी सुई वरती बाहेर काढते. हे बघा, असं चौकोन तयार होईल आपला. आता काय करायचं, सुई इथे घ्यायची, या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं. आता आपल्याला असे चौकोन एकावर एक 7 करायचे आहेत. मी आता सुईमध्ये 3 मणी ओवून घेतलेत. तर ह्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. वायर घट्ट ओढून घ्यायचे. हे बघा, हे 2 झाले. परत सुईमध्ये 3 मणी घ्यायचे. ह्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची. हे बघा, असे. मी पूर्ण 7 करते आणि दाखवते. हे बघा, मी 7 पूर्ण केलेत. आता माझी सुई ना ह्या इथे मण्यामध्ये, म्हणजे मी असं फिरवून घेतल्यावर ह्या मण्यातनं सुई माझी बाहेर आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, खालच्या दिशेने हा जो 2 नंबरचा आहे त्याच्या ह्या एका मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे. हे असं. आता 6 मणी ओवून घ्यायचे. 3 4 5 6. हे मी 6 मणी ओवून घेतलेत. आता काय करायचं, हा खालचा जो पहिला आहे आपला, त्याच्यानंतर हा जो आहे त्याच्या ह्या मण्यातून सुई बाहेर काढायची अशी. ही अशी सुई दिसते बघा, ह्या मण्यातून बाहेर आली आहे. हे बघा, हे एका साईडनी विणलंय. आता आपल्याला ह्या बाजूला यायचे. तर मी सुई फिरवून ह्या मण्यामधनं आणि इथून बाहेर काढते. हे बघा, हे असं दिसतंय ह्या मण्या. आता परत 6 मणी घालायचे. आणि आता हे वरतून जे आहे हा एक चौकोन सोडून द्यायचा आणि दुसऱ्या चौकोनाच्या आपण ह्या बाजूने सुरुवात केली होती. आता हा पहिला चौकोन सोडून ह्या दुसऱ्या चौकोनातल्या ह्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची. खालचा दुसरा आणि वरतून दुसरा. हे बघा, हे असं पान तयार झालं. आता आपल्याला ह्या बाजूला दुसरं पान करायचं आहे. तर मी सुई ह्या मण्यामध्ये काढून घेते.
मी इथे काढून घेतली आहे सुई. आता ह्या लाईनीत आपण हे 7 सलग केले होते. तर आता ह्या दुसरं पान करताना आपलं हे हा पहिला चौकोन आपला तयार आहे. आता इथून आपल्याला एकावर एक असे 6 करायचे आहेत. बघा हा दुसरा झाला. आता ह्या मण्यात सुई आणायची. बघा 2 झाले. हा पहिला हा दुसरा. परत 3 मणी घेते. या मण्यातनं काढायचं आहे. मी असे 7 करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा माझी सुई ह्या मण्यातून बाहेर आली होती, तर मी ह्या मण्यातून बाहेर काढली आहे. ह्या नंबर 2च्या ह्याच पानासारखं हे पान करायचं आहे आपल्याला. ह्या मण्यामधनं बाहेर आलेली सुई माझी. हे बघा दिसते बाहेर. आता आपल्याला 6 मणी घालून घ्यायचे. 4 5 आणि 6. हे बघा. आता हे आपले 1 2 3 4 5 6 आणि 7 आपण ह्या मण्याच्या बाहेर आहोत इकडनं. आता हे खालून पहिला हा चौकोन सोडून द्यायचा छोटा आणि ह्या दुसऱ्या चौकोनात इथून मणी घालायचा आहे. हे पान सेपरेट आहे, याला काहीच करायचं नाही आहे. आता आपल्याला ह्या साईडला यायचं आहे, तर मी ह्या 2 मण्यांमधनं फिरून इकडनं सुई बाहेर काढते. सुई इथून बाहेर आलेली आहे. आता परत 6 मणी घालते. सहा मणी. तर आपल्याला पहिला वरचा चौकोन सोडायचा आहे. ह्या दुसऱ्या चौकोनातल्या या बाजूनी सुई वरती काढायची आहे. या वरच्या छोट्या चौकोनाला काहीच करायचं नाही आहे. हे आपलं असं जोडपान तयार झालं. आता मी सुई इकडे बाजूला नेऊन वायर कट करते गाठ मारून. बघा गाठ मारली. आता एक 2-3 मण्यांमधनं परत
सुई बाहेर फिरवून घ्यायची. वायर कट करायची आहे. हे बघा आपले जोडपान तयार झालं. तर ह्या जोडपानांचा कसा उपयोग करायचा आहे तो सांगते. त्याआधी आपण एक असं फूल शिकणार आहोत. तर ते फूल करायला मी सुरुवात करते. हे असे फूल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 नंबरचे हिरवे मोती, लाल कलरचे मोती, ऑरेंज कलरचे मोती आणि पिवळ्या कलरचे मोती, 30 नंबरचा थ्रेड, सुई आणि वायर कट करण्यासाठी कात्री. चला तर आपण फूल करायला सुरुवात करूया. बघा मी वायरला गाठ मारून घेतली आहे आणि 7 मणी हिरव्या कलरची मी वायरमध्ये ओवून घेतली आहे. हे बघा आता मी ह्या पहिल्या मण्यामधनं सुई बाहेर काढणार आहे. अजून 1-2 मण्यांमधनं मी बाहेर काढून घेते सुई, म्हणजे गोल घट्ट होईल जरा. आणि तो असा थोडा ओढून घ्यायचा आहे. हे बघा आता आपल्याला विणकाम फक्त पुढच्या 3 मण्यांवर करायचं आहे. तर त्यासाठी मी आधी लाल मण्यांचा वापर करणार आहे. सुरुवातीला मी सुईमध्ये 3 मणी घातलेत आणि हा जो खाली आपली सुई ह्या हिरव्या मण्यामधनं बाहेर आलेली आहे त्यामधून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ओढून घ्यायचे, असा चौकोन तयार होईल. आता सुई ह्या पुढच्या हिरव्या मण्यामध्ये घालायची. आता इथे परत आपल्याला असा चौकोन करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत. आता सुईमध्ये मी फक्त 2 मणी घालणार. आणि ह्या लाल मण्यामधून आणि हिरव्या मण्यामधनं सुई बाहेर काढणार. हे बघा ह्या 2 मण्यांमधनं. हे 2 चौकोन झाले. आता तिसरा करायचा आहे. तर ह्या हिरव्यामधनं मी बाहेर काढणार आहे सुई. इथे पण तिसऱ्या चौकोनासाठी हे 2 मणी तयार आहेत आपले. परत 2 मणी घालायचे. आणि ह्या लाल आणि हिरव्यामधनं परत सुई बाहेर काढायची. हे बघा आता काय करायचं, ह्या 3 वर वरती विणकाम करायचे. तर मी इथे सुई ह्या मण्यामधनं बाहेर काढून घेते. आता हा लाल मणी धरून आपल्याला वर 8 मण्यांचं सर्कल आणायचं आहे. तर आपल्याला आता हा 1 आहे. आता अजून 7 मणी ओवून घ्यायचे. चार, मी 7 मणी ओवून घेतले आणि ह्या पहिल्या मण्यामधनं सुई बाहेर काढलेली आहे. तसं 8 मण्यांचं सर्कल तयार झालं. आता काय करायचं, ह्या पुढच्या 2 लाल
जे आपण आता सर्कल केले त्याचे इकडचे 2 मणी घ्यायचेत, सुरुवातीचे 2 मणी. हा खालचा आहे तो ह्या चौकोनातला मणी झाला. त्याच्यानंतर विणलेल्या याच्यातले 2 मणी याच्यातनं सुईवरती बाहेर काढायचे. हे पण आपल्याला आता 8चं सर्कल घ्यायचं, त्याच्यामुळे आपल्याकडे 1 2 3 मणी आहेत. आपण 5 मणी घालणार आहेत. हे बघा 5 मणी घातलेत. हे सुईत घातलेले 5 मणी आणि हे 2 आणि हा 1 असे 3 मणी आपल्याकडे तयार आहेत. आता काय करायचं, हे 5 मणी असे आपल्या हे विरुद्ध दिशेने येतील, कारण आपल्याला गोल राऊंड तयार करायचा आहे. हे बघा हे असं दिसेल. आता परत सुई फिरवून ह्या पूर्ण पाकळीतनं फिरवून इकडे बाहेर काढायची आहे. तर हे बघ आता परत आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत. 1 2 3. आता 5 मणी घालते आणि हा 8चा राऊंड पूर्ण करते. आता 5 मणी घातलेत. आता आपली सुई इकडे आहे ह्या मण्यामध्ये, तर आपल्याला ह्या पाकळीतले हे 2 मणी घ्यायचे साईडचे आणि हा. तर सुई मी वरतून खालच्या दिशेने बाहेर काढते. आपल्या अशा 3 पाकळ्या तयार झाल्या. आता सुई फिरवून आपल्याला ह्या 3 नंतर हा जो चौथा मणी येणार आहे 1 2 3 4, हा चौथा मणी, म्हणजे हा खालचा मणी नाही पकडायचा आहे. त्यात 1 2 3 4 या 4 मण्यातनं सुई बाहेर काढायची. चौथ्या मण्यातनं मी सुई बाहेर काढली आहे. बघा सुई इथे बाहेर आलेली आहे. आता आपल्याला ऑरेंज विणकाम करायचं आहे. तर ऑरेंज मणी घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला ऑरेंज पहिली पाकळी करायची आहे, तर 6 मणी लागणार आहेत. मी वायरमध्ये 6 मणी ओवून घेतले आहे. हे बघा, आणि हा खालचा येईल तो लाल मणी 7वा असेल. तर ही 7 मण्यांची पाकळी तयार करायची आपल्याला. हे बघा, आता काय करायचं, हे पुढच्या 2 लाल मण्यांमधनं सुई बाहेर काढायची एकदम. हे बघा, ही हा मणी आणि हा मणी. सुरुवातीची पहिली 1 मण्यांवर आहे, नंतरचे 2 मणी. आता आपल्याकडे 4 मणी तयार आहेत. ही पण पाकळी 7 मण्यांची आहे. 8 मण्यांची आहे. अजून आपल्याला आता
हे 4 मणी आहेत, हे 2 ऑरेंज आणि हे 2 लाल. हे बघा, हे 2 लाल आणि हे 2 ऑरेंज. आता मी परत ऑरेंज 4 मणी घालणार. आता हे बघा, हे बाजूचे जे 2 ऑरेंज आहेत ना ह्या पाकळीचे, त्यातनं सुई अशी बाहेर काढायची आणि ह्या 2 लालमधनं पण. एकदम जमत असेल तर एकदम काढा. आपण ह्या 2 मण्यांमधनं, पहिली आपली याच्यावर आली एका मण्यांवर, दुसरी ह्या 2 मण्यांवर आली, तिसरी आता ह्या सिंगल मणीवर येणार आहे, फक्त 1 मणी. आता इथे पण 8ची पाकळी करायची. तर आपल्याकडे हे 2 केशरी आणि हा 1 लाल तयार आहे. तर आपल्याला आता अजून 5 ऑरेंज मणी घालायचे आहेत. हे बघा 5 मणी. आता ह्या परत आत्ताच्या केलेल्या पाकळीतले हे 2 केशरी मणी आणि हा लाल मणी, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. आता चौथी पाकळी येणार आहे ती ह्या 2 वर येणार आहे, म्हणून ह्या 2 मधनं सुई बाहेर काढली. आता आपल्याकडे हे 2 आणि हे 2 असे 4 मणी आहेत. आता 8ची पाकळी आहे म्हणल्यावर, 8 मण्यांची पाकळी म्हणल्यावर 4 मणी घेणार. आणि ह्या 2 ऑरेंजमधनं सुई बाहेर काढणार. ह्या पाकळीचे हे 2 मणी. आता पुढची पाकळी तयार करायची शेवटची, म्हणून त्याच्या पुढच्या मण्यामधनं काढणार. ह्या साईडचे 3 मणी सुटतात, ह्या साईडची 3 मणी सुटतात. आता इथे शेवटची पाकळी येणार आहे. आता शेवटच्या याला आपल्याला 7 मणी घालायचे. तर ऑलरेडी आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत, 2 ऑरेंज आणि 1 लाल. आता मी 4 मणी घातलेत आणि ह्या 2 ऑरेंजमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे बघा, हे असं. आता आपल्याला इकडे वरती विणकाम करायचं आहे. आणि आता विणकाम आहे ते ह्या जॉईंटवर, म्हणजे सुईकडून येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मण्यावर. आता मी सुई फिरवून ह्या 2 इथपर्यंत काढून घेते. म्हणजे मी सुई 1 2 3 4 5 6 मण्यांमधनं बाहेर काढणार आहे. हा झाला पहिला. आता फिरवून घेते. आता आपल्याला ह्या 2 मण्यांवर विणकाम करायचं आहे. फिरवून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ह्या केशरीची ही जी मधली दांडी आहे त्याची इकडचा आणि इकडचा मणी. आता लाईन ही आपल्याला वरची जी लाईन करायची ती आपल्याला पिवळ्या कलरची करायची आहे. त्यासाठी लागणार आहे सुरुवातीला पहिला षटकोन करायचा आहे, त्यामुळं षटकोन नाही म्हणता येणार, 7 मण्यांचं करायचं आहे. तर इथे पिवळे मी 5 मणी घालणार आहे. आणि 5. हे बघा, हे 5 मणी घातले. तर ह्या 2 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढलेली होती. परत ह्या 2 मण्या म्हणजे
त्या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे झालं 7 मण्यांचं फूल. आता परत पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई काढायची आहे. हा 7 मण्यांचा गोल झाला. आता इथे 6 मण्यांचा गोल करायचा आहे. तर आता इथे 2 ऑरेंज आणि 1 पिवळा तयार आहे आपल्याकडे, म्हणजे 3 मणी तयार आहेत. मी आता 3 पिवळे मणी घालते आणि हा 6 मण्यांचा राऊंड पूर्ण करते. तर ही साईडची एकच मणी घ्यायचा आहे. वायर मोठी घेतली की जरा गाठ मागे पडते, तर ते थोडं काळजीपूर्वक ओढायचं. आता सुई फक्त ह्या सिंगल मण्यावर आणायची. आपण आत्ता ऑलरेडी ह्या 2-2 मण्यांवर विणकाम केलं, पण आता मधला सेंटर पॉईंट आहे म्हणून इथे एकाच मण्यावर विणकाम करायचं आहे. आता इथे आपल्याला फक्त 4 मण्यांचा एक छोटा चौकोन तयार करायचा आहे. तर इथे ऑलरेडी आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत, ऑरेंज आणि पिवळ्या कलरचा. आता मी 2 पिवळे मणी घालणार आहे आणि ह्या बाजूच्या एका मण्यामधनं सुई बाहेर काढणार आहे. आता परत ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला परत षटकोन तयार करायचा आहे. तर आपल्याकडे हे 3 मणी तयार आहेत, 2 ऑरेंज आणि 1 पिवळा. आता 3 पिवळे मणी घालते आणि ह्या पिवळ्या मण्यामधनं सुई बाहेर काढते. आता ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढायची. आता इथे आपल्याला 7ची पाकळी तयार करायची. हे आपले 3 तयार आहेत, 2 केशरी आणि 1 पिवळा. आता मी सुईमध्ये 4 पिवळे मणी घालणार आणि ह्या एका मण्यामधनं सुई बाहेर काढणार आणि ह्या 2 ऑरेंजमधनं. हे बघा, हे असं तयार झालं. आता आपल्याला ह्या पिवळ्यावर टोक आणायचं आहे. तर मी सुई पूर्ण फिरवून अशी इथपर्यंत घेऊन येते. कधी कधी काय होतं बरं, इथे आलेली आहे तर मी काय करते, ह्या एकाच मण्यातनं फक्त सुई, ठीक आहे, हे सगळं फिरवून घेते आणि इथपर्यंत आणते. ह्या पिवळ्याच्या टोकावर ह्या मण्यावर आणायची आहे. इथून सलग घ्यायची नाही, नाहीतर हे असं, हे बघा, हे असं घेतलं ना तर इथे तो वायर दिसणार. त्यापेक्षा असं फिरवून घ्यायचं आहे. फक्त ह्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे वरती आपले 4 सुटणार आहेत, इकडचे 2, हे 2. आता इथे छोटा चौकोन तयार करायचा आहे. 1 मणी आहे, मी आता 3 मणी घालणार आणि ह्या वरती पाकळीला टोक करणार आहे. फक्त ह्याच मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे असं टोक दिसते. आता सुई इथे आहे, इकडे कुठेतरी खाली फिरवून वायरला गाठ मारून घ्यायची.
आणि 3-4 मण्यांमधनं सुई फिरवून वायर कट करायची आहे. बघा आपण नाजूक असं फूल तयार झालं. याचा वापर कसा करायचा आहे ते मी बाकीची फुलं करून घेते आणि मग सांगते. हे बघा माझे 2 तयार आहेत. अजून एक मी 4-5 फुलं करून घेते आणि ह्या फुलं आणि पानांचा कसा उपयोग करायचा आहे ते तुम्हाला सांगते.